पुढची बातमी पुण्याबाबतची। पुण्यामध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र येणार असल्याची शक्यता आहे। अजित पवारांनी काँग्रेस नेते सतेज पाटील यांच्यासोबत फोनवरून चर्चा केली। त्यानंतर आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून जर आघाडीचा प्रस्ताव आला तर आम्ही त्याचं स्वागत करू, असं पुणे काँग्रेसचे शहर अध्यक्ष अरविंद शिंदेंनी म्हटलंय। भाजपविरोधात लढण्यासाठी एकत्र येणं गरजेचं असल्याचंही शिंदेंनी म्हटलंय। त्यामुळे पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची चर्चा सुरू असतानाच गेल्या काही दिवसांपासून आता एक वेगळा अँगल या सगळ्याला आलेला आहे आणि त्यामुळे अजित पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस असं काही समीकरण जुळवण्याची सध्या चर्चा आणि प्रयत्न सुरू झाल्याचं चित्र आहे। दोन्ही पक्षांमध्ये फोनवरून चर्चा झाली अशी देखील माहिती मिळते आहे। आपल्यासोबत पुणे शहर काँग्रेसचे अध्यक्ष अरविंद शिंदे आहेत। सर, काय अजित पवारांच्या पक्षाकडून आघाडीचा प्रस्ताव येतोय तुमच्याकडे? अजूनपर्यंत तर अधिकृत प्रस्ताव असा कोणता आला नाही। आला तर नक्की विचार केला जाईल, पण आत्तापर्यंत या 2-3 दिवसामध्ये आम्ही महाविकास आघाडी म्हणून सेना उद्धवसाहेब ठाकरेंचा गट असेल, पवारसाहेबांची राष्ट्रवादी असेल आणि काँग्रेस, आम्ही जागांवर आता आज जवळजवळ आम्ही 15-20 प्रभाग पूर्ण केलीत। आता जर यांचा प्रस्ताव आला तर त्या अनुषंगाने पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्ते असतील, सिटिंग मेंबर असतील, या सर्वांचं पक्षाचं हित जपत असेल तर निश्चितच स्वागत करू। तुमच्यापर्यंत अधिकृत प्रस्ताव आलेला नसला तरी सतेज पाटील यांनी मान्य केलंय की त्यांना अजित पवारांचा फोन आला होता आणि सतेज पाटील असंही म्हणतायत की तुमच्याशी ते बोलतील आणि त्यानंतर अजित पवारांना जो निरोप द्यायचा ते देतील, पण तुमची तयारी आहे अजित पवारांकडून जर प्रस्ताव आला तर त्याबद्दल विचार करण्याची? मी आपल्याला परत एकदा सुस्पष्टपणे सांगतो की आम्ही भारतीय जनता पक्षाच्या विरोधामध्ये जे समविचारी पक्ष असतील त्या सर्वांचं स्वागत करतोय। याट एवढीच आहे की काँग्रेस पक्षाला बुलडोज होता कामा नये। सन्मानपूर्वक काँग्रेस पक्षाचे जे निवडून येणारे सभासद असतील, त्याचबरोबर जे काही वर्षानुवर्ष लढणारे कार्यकर्ते असतील, ह्यांच्यावर अन्याय न होता जी आघाडी राहील त्याच्यासाठी आमची तयारी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।